माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा, तो मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामास सुरुवात करावी आणि म्हणून सर्वांनाच आवाहन करतो की आपण सर्वांनी मतदान करावं। बापू, खरं तर आपण पाहिलं की स्थानिक विरोधी उपरा अशा पद्धतीचा प्रचार करण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकांकडून झालेला होता। याला जनता कशा पद्धतीने उत्तर देईल, काय वाटतं? मला असं वाटतं की नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा स्थानिक सर्वच उपरी आहेत तसे तर, परंतु स्थानिक नागरिकाला ह्या सर्व गोष्टी कळत असतात। विरोधकांना कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नाविलाजानं कुठला तरी करून काढायचा, त्यांचा प्रचार प्रसिद्धीसुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं, पण केवळ टीका टिप्पणी ह्याच्यापेक्षा काही नव्हतं। उलट आम्ही एक विकसित भारत 2045चा भारत कसा असावा याच्यावरती आम्ही प्रचार केलेला आहे। सातत्याने एक प्रचार होत होता, राहुल गांधी आले ते देखील असं म्हणाले की संविधान बदलणार आहे, संविधान मोडून काढतील, अशा पद्धतीचे आरोप होता हा। मला असं वाटतं की माननीय मोदी साहेब म्हणतात सर्वात गीता असेल, कुराण असेल, बायबल असेल, ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचा कुराण आपलं संविधान हे महत्त्वाचं आहे आणि कोणीही संविधानचं काही करणार नाही। उलट खरं म्हणजे आपल्याला आठवत असेल आणीबाणीच्या काळात ह्या संविधानाचा कोणी गैरवापर केला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु भारतीय जनता पक्षाच्या चुकून म्हणत आणि कोणीच याचा संविधानात बदल करू शकणार नाही याची खात्री आहे। आणि केवळ अपप्रचार करून सामान्य नागरिकांची मनं विचलित करणं हे विरोधी पक्षाचं सध्याचं धोरण दिसतं। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।